नहर में तैरने के लिए गए हुए एक नौजवान की पानी में डूबने से मौत हो गई है। ये हादसा हदगांव तालुके के आमगुवान नामी गांव में पेश आया है। इस सिलसिले में मिलने वाली तफसीलात के मुताबिक ईशान नारायण सूर्यवंशी नामी नौजवान 7 मार्च को तैरने के लिए अपने गांव की मुकामी नहर में उतर गया, लेकिन वो वापस नहीं आया। नहर के पानी का बहाव इतना ज्यादा था कि वो अपने आप को डूबने से नहीं बचा सका। इस मामले में न्यूगा पुलिस स्टेशन में शिकायत भी दर्ज की गई थी। आज 10 मार्च को बेल मंडल गांव से गुजर रही नहर में सूर्यवंशी की लाश तैरते हुए नजर आई। जीव रक्षक दल के रूपेश गणेश राव और उनकी टीम ने काफी मेहनत और मशक्कत के बाद उसकी लाश को नहर से बाहर निकाला और उसके गांव के लोगों के हवाले किया। नौजवान की मौत की खबर से गांव में गम का माहौल है। नाव काय होतं त्याचं? ईशान होतं ईशान पूर्ण नाव सांगा. ईशान नारायण सूर्यवंशी राहणार आमगावान. आमगावन. किती तारखेला झाली घटना आहे? हे 7 तारखेला असं कुठून झाली घटना आहे? हे आमगावान त्या 14च्या पुलावून. चौक किती दिवस झाले आज? 4था दिवस आहे आजचा. 14 दिवस. पोलीस कंप्लेंट केली का हो तुम्ही? केली केली केली. केली का? हो काय म्हणले? काय नाही ते पावता गेली म्हणली. असं आहे का? बरं बरं. आज कुठं भेटलं हे नेमकं तुम्हाला? नेमकं म्हणजे आम्ही आता तिकडे पाठीमागच होतो. हां इथून आम्हाला या तुमच्या या बेळमंडळच्या पाहुण्यानं कोणीतरी फोन केला आमच्या माणसाला. हां हां. आम्ही मग इकडे आलो. अच्छा. हो आता डेड बॉडी तुम्हाला हातात भेटली? हो. बरं बरं ठीक आहे. काय झालं नेमकं आज सांगा. अचानक फोन आला, डेड बॉडी मिळाली म्हणून, आमगांचा तुमचा पाहुणा आहे म्हणून. हां ठीक आहे, माझा पाहुणा आहे म्हणून हां फोन केला तर त्यांना ते म्हणते हो काढून घ्या म्हणले. मी म्हणलो काय अडचण असली तर आम्ही काढू शकत नाही म्हणलो, हां हां कारण वादा मिदत असलं तर. हां हां. ते म्हणले काय करू नाही म्हणजे काढून घेऊ शकतात. त्यानंतर आम्ही बोगद्याच्या बाहेर निघाली ते काढलं त्यांना. बरं बरं. तुम्ही जीवरक्षक दल की कुठले? जीवरक्षक दल बेळमंडळाचं. बेल मंडळाचे का? ठीक आहे. आणि आमगांची डेड बॉडी आहे. बरं बरं ठीक.